श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती होय. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या या व्रताविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरता केले जाते. अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रामध्ये 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूंची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेले रेशमी दोरा आणून अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. पांडवांना द्यूतात हरवल्यावर 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला अशी कथा आहे. आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जाते. तरी अनंत हे विष्णूचे नाव आहे, हे नजरेआड करता येणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. 14 प्रकारची फुले, 14 प्रकारची फळे, 14 प्रकारची धान्ये आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणून ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करतो अशी श्रद्धा आहे. या व्रताचा विशेष असा की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे 2-5 दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रूढी आहे. हे अनंताचे व्रत 14 वर्षे आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात. या व्रताची कथा नारायणाच्या कथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या. अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहे. तर मित्रांनो, शास्त्रामध्ये या व्रताचे अनन्यसाधारण असे महत्त्व सांगितलेले आहे. तर या व्रताचे महत्त्व कोणते व या व्रताच्या वेळी कोणता नैवेद्य दाखवावा व तो का दाखवावा, कशा पद्धतीने दाखवावा याची माहिती आता आपण पाहूया. तर या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चैतन्य स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस होय. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूंच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात. श्री विष्णू तत्वाच्या उच्च धिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मामध्ये योजना केली आहे. तर या व्रतामध्ये शेषनागांचे पूजन केले जाते. ते का केले जाते ते पाहूया. शेष देवता ही श्री विष्णू तत्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज
या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते, म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आहे. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते. देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वावर स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते. शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीमध्ये प्राधान्याने महत्त्व दिलेले आहे. हे झाले व्रत का करावे याविषयीची माहिती. आता पाहूया अनंत व्रतातील 14 गाठींच्या दोऱ्याचे महत्त्व. मानवी देहात प्रमुख 14 ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. दोऱ्याची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तिरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठीच्या दोऱ्यांची मंत्रांच्या साहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूंच्या क्रियाशक्तिरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते. अनंत पूजनामध्ये काय नैवेद्य दाखवतात व का? अनंत पूजनामध्ये भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवतात. या पाठीमागे काही कारण आहे. भोपळ्याचे वैशिष्ट्य. भोपळ्यातील आपतत्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायुकोश हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतःमध्ये घनीभूत करणारे असतात. भोपळ्याच्या साहाय्याने बनवलेले घारगे आणि वडे यात पूजास्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. अशा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायुमंडल निर्माण होते. म्हणूनच अनंताच्या पूजेमध्ये भोपळ्याचे घारगे आणि वडे बनवले जातात. तर मित्रांनो, अशी ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या व्रताची सविस्तर माहिती, महत्त्व. तर आपल्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.